चला आज बनवूया महाशिवरात्री स्पेशल पोट भरेल पण मन भरणार नाही अशी झटपट तयार होणारी अतिशय रुचकर रताळ्याची खीर, ज्याला आपण स्वीट पोटॅटो किंवा शक्करकंदी सुद्धा म्हणतो। अतिशय हेल्दी तर असतेच असते, पण बनवायला एकदम सोपी असते आणि उपवासामध्ये तर खास करून बनवली जाते। असं म्हणतात की एक वाटी जर तुम्ही ही खीर खाल्ली ना तर दिवसभर तुम्हाला भूक सुद्धा लागणार नाही। तर हॅलो हाय नमस्कार, मी मंगल, वेलकम टू माय चॅनल। तर अशी ही पोटभरीची खीर बनवण्यासाठी मी इथे साधारण अर्धा किलो स्वीट पोटॅटो म्हणजेच रताळं घेतलेली आहे, जी स्वच्छ धुवून घेतली। त्यानंतर त्याची मी अशी सालं काढून घेतलेली आहे, कारण ही रताळं आहेत जे आपल्याला पाण्यामध्ये मुळीच शिजवायची नाहीये, तर हे फक्त आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचे आहेत, म्हणून त्यासाठी आपल्याला सालं काढणं खूप गरजेचे आहे। सालं काढायची, मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये असे कापून घ्यायचे। कापल्यानंतर असे चाळणीत घालायचे। मी इकडे कढईमध्ये पाणी अगोदरच वाफेचं म्हणजे स्टीम तयार करून घेतलेला आहे, तर त्यावर आपल्याला चाळणी ठेवायची आणि वरून झाकण ठेवायचं आणि हे रताळं आपल्याला 20 ते 25 मिनिटं चांगले शिजवून घ्यायचे आहे, म्हणजे वाफेवरच शिजवून घ्यायचे आहेत। त्यानंतर थोडेफार आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स काढायचे। सोबतच मी या खीरची गोडी वाढवण्यासाठी खडी साखर वापरते आहे, गूळ किंवा साखर घातली तरी चालते। त्यानंतर मी इथे 3 विलायची घातलेली आहे। आपल्याला जो फ्लेवर पाहिजे तो आपण घालू शकतो, जायफळ, विलायची किंवा केशर। मी इथे केशर सुद्धा वापरणार आहे। आता हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं। त्यानंतर ड्रायफ्रूट सुद्धा आवडीप्रमाणे कापून घ्यायचे आहेत। 20 ते 25 मिनिटांनंतर छान इथे स्वीट पोटॅटो जे आहे आपले ते मस्त शिजल्या गेलेले आहे। रताळी जर आपण अशी वाफेवर शिजवली ना तर त्यामध्ये पाणी जे असतं ते वाढत नाही। पाण्यात जर शिजवले तर बटाटे किंवा हे जे स्वीट पोटॅटो आहे तर हे पाणी सोक करतात आणि मग हे असे चिपचिपे होतात। त्यासाठी वाफेवर शिजवून घ्यायचे। थंड झाल्यानंतर आपल्याला असे एकदम बारीक बारीक तुकड्यांमध्ये हे कापून घ्यायचे आहेत। हो, तर ही खीर बनवण्यासाठी आपण जे रताळे घेतलेले आहेत ना तर हे पूर्णपणे मॅश नाही करत आहोत, तर अशी बारीक बारीक तुकड्यांमध्ये आपण कापून घेत आहोत। जसं का अख्ख्या तांदूळाची आपण खीर बनवतो ना तर तसं आपल्या या खीरला स्ट्रक्चर येतं। मग तर त्यासाठी बऱ्यापैकी अशी जेव्हा रताळ्याची खीर बनवताना तर अशा पद्धतीची एकदा नक्की बनवा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल ही। आता ही रताळी कापून झाली की गॅसवर कढई ठेवायची। त्यामध्ये गरजेप्रमाणे आवडीप्रमाणे तूप घालायचं। मी इथे 2 चमचे तूप घातलं। त्यामध्ये काळे मनुका जी होती तर ती मी अशी बारीक बारीक तुकड्यांमध्ये कट केली आणि ती सुद्धा इथे तुपामध्ये फ्राय करून घेतलेली आहे। त्यानंतर याच तुपामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट सुद्धा घालून घ्यायचे आहेत। त्यामध्ये मी बदाम आणि पिस्ता घालून घेतलेला आहे। आता हे 2 मिनिटं छान परतल्या गेलं की यामध्येच आपल्याला बारीक बारीक तुकड्यांमध्ये कापलेली जी रताळं होती तर ती घालून घ्यायची आहे आणि मंद आचेवर 2 मिनिटं याला छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। म्हणजे काय होईल की याचं जे आणखी एक्स्ट्रा जे पाणी असेल ते निघून जाईल आणि म्हणजे पाणी कमी झालं की त्याची गोडी वाढते, म्हणून आपल्याला अशा पद्धतीने एकदा परतवून घ्यायचं आहे। सोबतच मी इथे अर्धी वाटी बारीक किसलेलं सुक्कं खोबरं घालते आहे। ओलं खोबरं असेल तर खूपच छान, नाही तर असं सुक्कं खोबरं घातलं तरी चालतं, खूप छान चव येते। पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे छान आता परतल्या गेलेलं आहे। तर आता यामध्ये आपण घालूया दूध। तर दूध इथे मी घेतलेलं आहे 1 लिटर। अर्धा किलो आपली रताळं होती तर त्यासाठी मी इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे। हो, तर एवढं दूध अर्धा किलो रताळ्यांसाठी पुरेसं होतं। ह्याला असं व्यवस्थित आधी असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता आपण यामध्ये घालूया थोडंसं केशर। केशर थोडंसंच घालायचं, कारण आपल्याला या खीरचा रंग बदलला नाही पाहिजे, हलकासा असं बदामी रंगावर आलं पाहिजे इथपर्यंतच आपल्याला केशर घालायचं आहे, कारण आपण फ्लेवरसाठी विलायची घालणारच आहोत। तर आपल्याला यावर झाकण ठेवून जवळपास 20 ते 25 मिनिटं आपल्याला मस्त याला शिजू द्यायचं आहे, म्हणजे केशरचा मस्त रंग उतरला पाहिजे। तर 20 ते 25 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता अगदी अख्ख्या तांदूळाची आपण जशी खीर बनवतो ना तशीच थिक आणि तसंच याचं टेक्स्चर आलेलं आहे आणि रंगसुद्धा सोबतच तुम्ही बघू शकता किती लुक छान आलेला आहे। तर अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा एकदा खीर नक्की बनवा, खरंच सांगते तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। तर आता आपण त्यामध्ये गरजेनुसार साखर घालून घेऊया, जी आपण मिक्सरमध्ये काढून घेतलेली होती। सोबत आपण विलायचीसुद्धा काढलेली आहे, त्यामुळे वरून विलायची घालायचं काम नाही। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, छान एक उकळी निघू द्यायची त्याची। छान उकळी निघाली की गॅस बंद करायचा। तळलेले मनुका घालायच्या, पुन्हा एकदा व्यवस्थित त्याला असं मिक्स करून घ्यायचं। मग तयार झाली आपली गरमागरम अशी रताळ्याची खीर।
ही खीर म्हणजे अशी आहे ना की तुमचं पोट भरेल पण मन भरणार नाही. खरंच सांगते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल ही खीर. आता तुम्हीच बघा ना किती छान दिसते आहे. तर खरंच सांगते ही चवीला सुद्धा तेवढीच जबरदस्त झालेली आहे. म्हणून सांगते की एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला जर नक्कीच मी बनवलेली आजची ही रताळ्याची म्हणजे स्वीट पोटॅटो शकरकंदीची खीर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.